नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। लोकप्रतिनिधींच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे एप्रिल फूल आंदोलन। बनवले सोलापूरला एप्रिल फूल। सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहर या सर्वांगीण विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन 4 हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधीच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नावर लक्ष द्या या घोषणा कार्यकर्त्यांना दिल्या। गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरातील लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहराचा म्हणावा तसा चौफेर विकास झाला नाही। प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघापुरते सीमित कामे करतात, त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चालले आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले, संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्य अध्यक्ष अरविंद शेळके, वकील आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश कदम, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा दास, शहर अध्यक्ष मोनाली धुमाळ, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर संघटक जयश्री जाधव, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी, दिलीप निंबाळकर, उमेश गायकवाड, शेखर कंटेकर, सतीश वावरे, सिद्धराम सावळे, संतोष सुरवसे, प्रशांत देशमुख, रमेश भंडारे, गणेश सोलापुरे आदि उपस्थित होते। एप्रिल फूल सोलापूर की जनता है, एप्रिल फूल। आज या ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने एप्रिल फूलचे आंदोलन छेडण्यात आले आहे। त्याचं कारण असे की गेलेल्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आपल्याला वेगवेगळे आश्वासनं दिलेत, परंतु त्या पद्धतीने त्यांनी कुठलेही कामं केलेली नाहीयेत। या ठिकाणी सोलापूर विमानतळ बंद आहे, त्यानंतर ज्या महानगरपालिकेच्या बसेस आहेत ते बंद आहे, सिव्हिल हॉस्पिटल मधील MRI मशीन बंद आहे, समांतर जलवाहिनीचे काम बंद आहेत। असे विविध प्रश्न जे आहेत ते ह्या ठिकाणी बंद आहेत। आम्ही सोलापूरचे लोक हे सगळं सोसून कंटाळलेलो आहोत, त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलेले आहे। जय जिजाऊ। आज संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे एप्रिल फूल आंदोलन घेण्यात आलं। आजपर्यंत विविध निवडणुकीत सोलापूरच्या सर्व राजकीय पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फक्त सोलापूरकरांना आश्वासनं देऊन कायम एप्रिल फूलच बनवलेला आहे। सोलापूरकरांना ही एक नवीन गोष्ट नाही। सोलापुरात उद्योगधंदे चालू करतो, ऍडव्हेंचर पार्क चालू करतो, स्मार्ट सिटीतील कामे करतो, परिवहन सेवा चालू करतो, समांतर जलवाहिनी चालू करतो, सिव्हिल मधले विविध प्रश्न मार्गी लावतो। एवढे फक्त आश्वासनं देऊन कायम सोलापूरकरच्या जनतेला एप्रिल फूल बनवणे आणि सोलापूरच्या जनतेचं शोषण करणे एवढंच लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। हे किती दिवस तुम्ही करणार? कधी ना कधी सोलापूरकर जागे होतील आणि मग तुम्हाला ते त्यांच्या मतदान उपयुक्त ह्याच्यातून तुम्हाला उत्तर देतील। फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा लोकप्रतिनिधी, नाहीतर तुम्हाला तुमची जागा सोलापूरची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय जिजाऊ। लोकप्रतिनिधींची कामे सर्व बंद आहेत। नेमकी कशासाठी आज आंदोलन चालू आहे? 1 एप्रिल आहे, त्यानिमित्ताने काय सांगा? आज 1 एप्रिल आहे। 1 एप्रिल म्हणलं की एप्रिल महिन्यात सर्वसामान्य लोक जाणून बुजून एकमेकांची चेष्टा करतात। आज 1 एप्रिलचं औचित्य साधून जे आमचे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या सर्वसामान्य सोलापूरकरांची चेष्टा करत आहेत। त्यामुळं आज आम्ही या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन घेतलं आहे। कारण जर आपण सोलापुरातले विविध जर प्रश्न बघितले तर परिवहन सेवा बंद आहे, ऍडव्हेंचर पार्क बंद आहे, परत जलतरण तलाव बंद आहे, विमान सेवा बंद आहे। म्हणजे मला एक प्रश्न आहे, सोलापुरात काय चालू आहे? जो बघील ते सर्व बंदच आहे। मग अशा लोकप्रतिनिधींनी या सोलापुरातील विविध विषयाचा अभ्यास करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एप्रिल फूल असं आंदोलन घेतलेलं आहे। आपण इथं बघतो सध्याला सोलापूरतील सर्व उद्याने बंद होय, आम्ही शोषित सोलापूर, स्मार्ट टॉयलेट बंद, सोलापूर विमानतळ बंद अशा प्रकारचे बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन करण्याचं नेमकं काय सांगाल होतं सर? काय भावना?
सोलापुरात एक ऐतिहासिक शहर सोलापूर म्हणून गणलं जातं. तर सोलापुरामध्ये आज एवढे 20 ते 25 लाख लोकसंख्या असून सुद्धा आज सोलापूरच्या लोकांना काही सुविधा मिळत नाहीत. स्मार्ट टॉयलेटच्या नावाखाली हजारो कोटी लाखोंचा घोटाळा केलेला आहे. ॲडव्हेंचर पार्क एवढं मोठं बनवलं गेलं होतं, ते 3 कोटीचं ॲडव्हेंचर पार्क होतं, ते पूर्ण आज धुळकात आहे. दारुड्यांचा अड्डा झालेला आहे, जनावरांचा अड्डा झालेला आहे. सोलापुरातली जेवढी उद्यानं आहेत एक म्हणजे आज आता उन्हाळी सुट्टी आता थोडे दिवस लागलेलीच आहे. काही जणांना आता उन्हाळी सुट्टी पण सगळ्या मुलांना आपल्या खेळण्यासाठी काही सुद्धा नाही आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी काही नाही. तरण तलाव सगळे बंद आहेत. तुम्हाला जायचं म्हणलं तरी आपल्या इथल्या मुलांसाठी काही सोय नाही आहे. इथली मुलं स्थानिक मुलं जातात पुणे मुंबईला पोहण्यासाठी. परिवहन सेवा नाही आहे. ऑटो रिक्षावाल्यांचा मुजोरपणा असल्यामुळे परिवहन सेवा सुद्धा वर्क करत नाही. नेमकं काय सांगाल, काय भावना आहे सध्याला सोलापूरकर खूप तुमच्याकडे बघता आहेत. आज तुम्ही सोलापुरामध्ये मध्यवर्ती चौकामध्ये तुमचं आंदोलन सुरू काय सांगाल? आज सोलापूरचा युवक उद्योगधंदे नसल्यामुळं बंद असल्यामुळं हा मोठ्या पुणे मुंबईसारख्या सिटीला स्थलांतरित होत आहे. त्याचबरोबर आपल्या सोलापुरात करोडो रुपये खर्च करून केलेले ही कामे आहेत ती सर्व धुळखात पडलेली आहेत. त्याच्यातले आज सिव्हिलचे MRI मशीन बसवतो म्हणून आम्हाला गेले 6 महिने ते 7 महिने आम्हाला आश्वासन देत आहेत 15 दिवसात येईल 15 दिवस. आज सिव्हिलची MRI मशीन बंद आहे. तिथं तुम्ही जाऊन बघा, तिथं रुग्णांचे काय हाल होत आहेत. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की तिथं महापालिकेचं दुर्लक्ष आहे. प्रशासनाचा कारभार आहे म्हणतात पण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधी सगळे झोपलेले आहेत. तो आमदार असो खासदार असो ते फक्त स्वतःचं बघतात आणि निवडणुका आल्या की आश्वासन देतात. एवढंच काम करतात. नेमकं काय सांगाल ताई, काय ते एप्रिल फुल आपण लहानपणापासून बघतोय. एप्रिल महिन्याची 1 तारीख आली की लोक फसवाफसवीचे उद्योग चालू करतात. परंतु आमच्या इथे सोलापूरचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी जे आहेत, विधानसभा लोकसभा निवडणुका ज्यावेळेस आल्या त्यावेळेस मोठमोठी आश्वासनं दिली गेली आम्हाला खरं तर त्याच वेळेस एप्रिल फुल केलं होतं. परंतु आमच्या ही गोष्ट लक्षात आलेली नव्हती. आज या ठिकाणी पाहतोय आपण आपल्या सोलापूरमधील सर्वात मोठा उद्योग व्यवसाय जो रेडीमेड गारमेंटचा वगैरे होता, शासनाच्या धोरणामुळे तो व्यवसाय गेला. अनेक लोक बेरोजगार झालेले, त्या ठिकाणी कामधंदे बंद झालेले आहेत. कोरोना काळापासून बऱ्याचशा बसेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत. अनेक उद्याने आहेत ती बंद आहेत. प्राणी संग्रहालय बंद आहेत आणि सोलापूरचं महिलांसाठी स्वच्छतागृहाचा एक विषय मगाशी म्हणला होता, नेमकं काय सांगा त्यामध्ये? आता बघा, आपण परवा पण एक स्वच्छतागृहाबद्दलच एक बातमी ऐकली. एका शाळेमध्ये वाईट प्रकार झाला छोट्याशा चिमुरडी सोबत. असंच काही विषय आहेत की महिलांना सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीने आता ग्रामीण भागातल्या महिला येतात. इथे बरेचसे आपले तीर्थक्षेत्र आहेत, देव धर्माची ठिकाणं आहेत. जाता येता त्यांना अडचण होते स्वच्छतागृहांची, तर ते सुद्धा बंद आहेत बऱ्याच दिवसांपासून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूरचं विमानतळ करण्यासाठी चिमणी पाडली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे कितीतरी लोकांचे हाताचे उद्योग नोकऱ्या कामधंदे केलेले होते. हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत. तर तो विमानतळ जो आहे तो आपल्या सोलापूरचा एक चर्चेचा विषय झालेला आहे. तो बंद असल्यामुळे भरपूर आपल्याला अडीअडचणी येत आहेत. सोलापूर हे फक्त नावाला स्मार्ट सिटी आहे, परंतु एका खेडेगावासाठी आपल्या सोलापुरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहोत. नेमकी काय भावना आहे, काय सांगा? पोलीस चौकी कशासाठी? महिलांसाठी, सुरक्षेसाठी महिलांसाठी असते. पण महिला आता सुरक्षितच नाही. त्यामुळे एप्रिल फुल हे आम्ही पोलीस चौकी बंद असं घोषणा करत आहोत. काय सांगाल नेमकी काय भावना आहे सध्याला? एकच मिनिटात स्वतः व्यक्त करता. आता आपल्याला मानवी जीवन जगत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. सोलापूरकरांना आपल्या हक्काचं पाणी कधी मिळणार हे लोकप्रतिनिधी महानगरपालिके म्हणजे समांतर जलवाहिनीचं मला वाटतं 250 कोटीचं टेंडर निघालेलं आहे. अद्याप हे पूर्ण झालेलं आहे. आणि मागच्याच महिन्यात काय तर मीडियाला बातमी आली की 1.5 किलोमीटरचं काम अद्याप अपूर्ण राहिलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करू. पण नितीन गडकरींनी एक प्रोजेक्ट करताना विजापूरचा मला वाटतं 10 किलोमीटरचा रोड त्याला गिनीज बुकात नोंद झालेली आहे. आणि आपल्या सोलापूरचं 1.5 किलोमीटरचं अपूर्ण राहिलेलं काम एवढा वेळ का लागत आहे काम पूर्ण होण्यासाठी? एप्रिल फुल सोलापूरची जनता एप्रिल फुल सोलापूरची जनता एप्रिल फुल.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.